आमचं ध्येय सध्या ना 29 ऑगस्टवर लक्ष केंद्रित तेवढंच. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं, जिंकायचं. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आहे, आता मागं राहू नका. समाजाच्या गोरगरीब लेकरांचा, गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या. आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं, राजाच्या पवित्र शिवनेरी गडाचं दर्शन घ्यायचं, कंपाळाला माती लावायची हेच. कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी, तर माझं शरीर मला साथ देत नाही. मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे मराठ्यांचा. विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात, त्यामुळं जवळच तेव्हा उतरलं ना 50-55% आम्ही एकटे आहेत, आउटच करतो. पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची, फक्त आम्हाला आडवं यायचं नाही, त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडा सुद्धा. जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाट साहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी, व्हॅलिटी देऊ नका म्हणून. आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाट साहेब मंत्री साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरलाय म्हणून. पण रात्री अशी माहिती आली, कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो, तो मायापाशी गप्पा आणत नाही. कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे. मग म्हणजे असले चाळे बंद करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं. आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्यात, प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले, ती करू नये. वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब. हो, तुम्ही हे काम करायचं नाही. तुम्ही काही केलं तरी 29 ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठी सुद्धा येणार आहेत आणि जिंकणार सुद्धा आहे. पुढचा विचार तुम्ही तुमचा करा. नसता आमच्या मागण्याची सगळ्या 8-9 मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो म्हणलेल्या, त्याची अंमलबजावणी करा. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप. आम्ही 1,00,000 ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर. तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आहे, दिलं तरी येणार आहे. पवारांचा बालेकिल्ला पुण्याला मांडलं जातं, या बालेकिल्ल्यात तुम्ही बैठका घेतायत, नक्की मेक काय आहे? कोणत्या पवाराचा दोन्ही बालेकिल्ला आहे? आम्ही का उसा तोडा जावं काय? सगळ्यांचाच बालेकिल्ला आहे इथं. 18 बगड जातीचे लोक इथं राहतात, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्याचाच बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला याचा आणि त्याचा तसं नसतो. हे ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून, याचा बालेकिल्ला आणि त्याचा बालेकिल्ला. आमच्या गरिबाची अशी फजिती चालली. ते सगळे हे सगळ्यांचे बालेकिल्ले. आमचं ध्येय सध्या ना 29 ऑगस्टवर लक्ष केंद्रित तेवढंच. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं, जिंकायचं. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आहे, आता मागं राहू नका. समाजाच्या गोरगरीब लेकरांचा, गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. भाजप, शिवसेना, जेवढे पक्ष आहेत, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम, जेवढे पक्ष आहेत, सगळ्या पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना हात जोडून विनंती, माझी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या. ही हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, मागं कोणी राहू नका. मागच्या वेळी तुम्ही लोणावळ्यातून खंडाळा घाटातून गेला, मागच्या वेळी मार्ग बदललाय, नक्की का मार्ग? ते लोकांचं काय आहे, ते अंतरवलीत यायला लागली. ते म्हणले तुम्ही गेल्या वेळेस पुण्याकडून गेला, यावेळेस आम्हाला संधी द्या. लोणावळ्यात गडबड होते म्हणून. नाही नाही, गडबडी फुडबडी काय होत नाही. पुढं माणसावर असतं ते. समोरचं स्वार्थी आहे का, आंदोलन चालविणार, पैसे खाणार आहे का, त्याच्यावर असते गडबड. कुंकडून गेलं तरी समाजाला माहिती आहे स्वच्छ पोरग आहे आपलं, कुंकडून बी जाऊ दे. ते लोकांचा लय आग्रह होता. ठाणे टाळून ह्यावेळेस मुंबईकडे जायचंय असं काय मार्ग? ठाण्यामध्ये लागतच नाही, टाळायचं काय समज नाही. माळशेज मार्ग ठाणे लागतोय, ठाणे लागतोय म्हणून माळशेज मार्ग का? उलट होते जणू. तिकडून जाऊ, आज तुमची इच्छा असं असं काही नसतं. मला लय कलाकार काम आहे, तिकडून जाऊ शकतो आपण, काही अडचण नाही. पण ते असा रस्ता दाखवत आणि ते मॅपवर दाखवलाय की इकडून वाशी येऊन कोपर खैरीने येऊन चेंबूरला येता येत आणि चेंबूरून तुम्हाला आझाद मैदानाला जाता येतं असं त्याच्यावर दाखवलंय. म्हणून आम्ही लगेच तसंच लिहिलंय. आणि ते ठाण्यावर जरा वाकडं दाखवत होतं, असं वाकडं जायचं. पोट्टे थोडे नाहीत भाऊ, खरं सांग तुम्हाला 5 पट यावेळेस लोक जास्त राहणार आहेत. मी मीडियासमोर कधी खोटं बोललो नाही 2 वर्ष. म्हणून तुमच्या लोकांचा सुद्धा, सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे. खरं सांगतोय, ते जरा लांबून पडत होतो आणि पोरं एवढे राहणार आहेत त्यावेळेस, कोणत्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे, तुम्ही साक्षीदार राहणार आहेत त्याच्या. घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात. त्यांचं कुठे मतदारसंघ ते त्यांचं आहे, शिंदेच्याच मतदार पुढे. आणि आमचं नाहीच काहीच, सगळं त्यांचंच. स्वागत करते ना ते आपलं. ते तसले मी आशावर जगतच नाही कोणाच्या. आपला धडाकाच असा आहे,
सरळ. कारण गेल्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदेंनीच मध्यस्थी केली होती आणि त्यानंतर शिंदेंनीच खरं तर जरांगे पाटलांना थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंचाच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचा असा प्लॅनिंग आहे का? हे बघा, एक तर मी कोणाच्या म्हणण्यावर कधी थांबत नाही. हे समाजाला पटणं गरजेचं आहे. तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं लय गरजेचं आहे. मी थांबत नाही कोणाला. 2012चा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायच नव्हता. मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती अधिसूचना काढली, ती प्रक्रिया असते. दादासाहेब, असं कधी झालंय का पुण्यात एखादा फ्लॅट घेतलाय किंवा एखादा प्लॉट घेतलाय तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झालाय? असं होत नाही. तुमच्या आधी रजिस्ट्री होईल, नंतर त्याची प्रक्रिया आहे, त्याचं चलन भरायचं आहे, मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल, नंतरच तुमच्या नावावरती होईल. असं होत नाही. तसं ओबीसी आरक्षणात मराठ्याला जायचं आणि मला टिकवायचं आहे मराठ्याला. मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं 2012च्या कायद्यात. ती त्यांनी केली अधिसूचना काढून. आता अंमलबजावणी राहिली. माघारी तसे नाही आलो. त्या दिवशी बसलो बी असतो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती का? काय करायचं बसून का पोर उपाशी मारायची तिथं? आता आहे भाऊ, आता नाव ठेवा आम्हाला. आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही. मराठा आणि कुणबी एक आहे. JR काढायला 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आता वळवळ करता येत नाही. गॅजेटियर आहेत आमचे 3 हैदराबादचे गॅजेट्स, ते अभ्यासाला घेतलेले. आता वळवळ करायला जागा नाही. आता मात्र अंमलबजावणीच घेणार. नाही घेतल्यावर मग बोलावा, मग मला नाव ठेवा. मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेचा जो ठाणेचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून तुमचा तो प्रवास आहे सगळं. तर हे टार्गेट आहे की दुसरं काही? नाही, खरंच सांगतो राव, मी लय साधा माणूस आहे. मी नाही असले चक्के पंजे करत. मी सरळ रस्ता आहे फक्त. आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं, राजाच्या पवित्र शिवनेरी गडाचं दर्शन घ्यायचं, कंपाळाला माती लावायची हेच. कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी. तर माझं शरीर मला साथ देत नाही. मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे मराठ्यांचा. मला मराठ्यांच्या अंगावरती 100% गुलाल फेकायचा. जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा, तिथली कंपाळाला माती लावायची. किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजाच्या पायाचं दर्शन घेऊन जाईल. पवित्र माती कपाळाला लावून जाणार आहे. मी असला छक्के पंजे खेळणारा माणूस नाही.